इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसू लागला असून पुणे मुंबईसह अनेक शहरांत एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे। हॉटेल आणि केटरिंग व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। संतप्त गावकऱ्यांनी आरोपी शिक्षकाला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले। धाराशिव जिल्ह्यात 2 गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेक आणि हाणामारीत झाले। या घटनेत 10हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। 10वीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच टेलिग्रामवर व्हायरल झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी पुणे शिक्षण मंडळाने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची 10वीची विज्ञान परीक्षा आज राज्यभरात पार पडली। परीक्षेनंतर प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि उत्तरसूची जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे। विधानसभेत शेतकरी कर्जमाफी आणि पायाभूत सुविधांबाबत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली। राज्याच्या वाढत्या कर्जाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। मुंबई डहाणू लोकल मार्गावर प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे सध्या लोकल फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत। प्रवाशांकडून अतिरिक्त फेऱ्यांची मागणी होत आहे। राज्यातील सरकारी नोकर भरती परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क भरण्याची गरज कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। उमेदवारांना दिलासा देण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे। ठाण्यात प्रियकराची हत्या करून मृतदेह पेटीत टाकणाऱ्या महिला आणि तिच्या भावाला न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा सुनावली।